जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या, मारहाण केल्याचे आरोप असलेल्या आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा ज्यांच्यावरती दाखल व्हावा अशी मागणी होत असलेल्या कोथरूड पोलीस ठाण्याच्या एपीआय प्रेमा पाटील यांना पदोन्नती मिळाली आहे आणि एपीआय प्रेमा पाटील या आता एपीआय न राहता पीआय झालेले आहेत। हो, ही बातमी खरं तर खरी आहे। पुण्यातल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या काही ठिकाणी ट्रान्सफर झालेल्या आहेत, काहींचं प्रमोशन झालेलं आहे आणि या प्रमोशनच्या लिस्टमध्ये एपीआय प्रेमा पाटील हे नाव सुद्धा होतं। या सगळ्याची घोषणा खरं तर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः केलेली आहे। खरं तर काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये कोथरूडमध्ये एक अतिशय भयानक असं प्रकरण घडलेलं होतं। संभाजीनगरची एका महिलेची, विवाहित महिलेची मिसिंगची केस होती। या महिलेने कोथरूडमध्ये राहणाऱ्या 3 मुलींकडे एका रात्रीसाठी राहण्यासाठी मदत मागितलेली होती। त्यामुळे या तीनही मुली सामाजिक संस्थांशी निगडित असल्यामुळे, एनजीओ मध्ये वगैरे काम करत असल्यामुळे त्यांनी केवळ एका रात्रीसाठी या विवाहित महिलेला त्यांच्या रूमवर राहण्यासाठी जागा दिलेली होती। आणि त्यानंतर खरं तर हे सगळं प्रकरण चालू झालं। ही जी महिला होती ही कुणीतरी पोलीस अधिकाऱ्याच्या रिलेटेड होती। तिचे जे सासरे आहेत ते निवृत्त पोलीस अधिकारी आहेत संभाजीनगर मधले, असं सगळं सांगण्यात येत होतं। त्यानंतर या महिलेचे सासरे, त्यांच्या जोडीला आणखीन त्यांचे काही ओळखीचे लोक आणि हे सगळेजण मिळून पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। त्यानंतर कोथरूड पोलिसांसह हे सगळे 7-8 जण मिळून कोथरूडच्याच भागात राहत असलेल्या या 3 मुलींच्या रूमवर गेले। रूमवर गेल्यानंतर या मुलींची पूर्ण रूम खरं तर झाडाझडती घेण्यात आली, त्यांची अंतर्वस्त्र चेक करण्यात आली। त्यानंतर या मुलींचे मोबाईल फोन चेक करण्यात आले, त्यांचे अनेक पर्सनल चॅटिंग होते ते मोठ्याने वाचण्यात आले, त्याच्यावरती अश्लील कमेंट करण्यात आल्या, चारित्र्य हनन होण्यासारखे प्रश्न विचारण्यात आले। आणि हे सगळंच होत असताना प्रेमा पाटील यांच्याकडून सुद्धा हे होत होतं असे त्यांच्यावरती आरोप आहेत। इव्हन या मुलींना तुम्हाला किती बॉयफ्रेंड आहेत असं विचारण्यात आलं, तुम्ही या जातीच्या आहात, तुम्ही अशाच असता, तुमच्यासारख्या मुली अशाच असता, तुम्ही किती जणांबरोबर झोपता, इतक्या खालच्या भाषेत त्यांना प्रश्न विचारण्यात आले। मनात लज्जा उत्पन्न होईल, चारित्र्य हनन होईल अशा पद्धतीचे हे सगळे प्रश्न विचारण्यात आलेले होते। आणि या सगळ्यामध्ये एपीआय प्रेमा पाटील यांचा सक्रिय सहभाग असल्याचे आरोप त्यांच्यावरती होत होते। अर्थात हे सगळं जेव्हा या मुलींच्या रूमवरती झालं त्याच्यानंतर मग या मुलींना कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलं। तिथे 3-3.5 तास या मुलींची अशा एका रूम मध्ये चौकशी करण्यात आली, ज्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता। या ठिकाणी या मुलींची चौकशी झाली, यांना प्रचंड अश्लील अश्लाघ्य भाषेमध्ये बोलण्यात आल्याचे आरोप या सगळ्या पोलिसांवरती करण्यात आले। प्रेमा पाटील यांनी सुद्धा त्यांना अतिशय जातीवाचक शिवीगाळ केली, त्यांना त्यांच्या चारित्र्यावरती प्रश्न निर्माण करण्यासारखे अनेक प्रश्न विचारले, अनेक कमेंट सुद्धा केल्या, ज्यामुळे या मुली कुठेतरी मानसिक धक्क्यात होत्या। त्यानंतर एपीआय असलेल्या याच प्रेमा पाटील यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। केवळ त्यांच्यावरती नाही, कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये जे इतरही पोलीस होते किंवा या प्रकरणामध्ये संभाजीनगर वरून आलेले काही लोक होते, या सगळ्यांवरतीच खरं तर या प्रकरणामधली एफआयआर व्हावी आणि एफआयआरच्या माध्यमातून पुढील चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली। ही मागणी अर्थातच कोथरूड पोलिसांनी मान्य केली नाही। त्यामुळे मग या मुलींनी आणखी काही त्यांच्या सहकारी मैत्रिणी होत्या, सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या काही महिला होत्या, त्यांच्याशी मिळून मग कुठेतरी पुण्याच्या पोलीस आयुक्तालयामध्ये एक आंदोलन केलं, ठिय्या आंदोलन केलं। जवळपास संपूर्ण एक दिवस रात्री 3 वाजेपर्यंत, पहाटे 3-3:30 पर्यंत या मुली या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेल्या होत्या। अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी करण्यात येत होती, मात्र अॅट्रॉसिटी दाखल करणार नाही। हे जे काही घडलं हे पब्लिक व्ह्यू मध्ये घडलेलं नाहीये, हे अशा बंद दाराआड घडलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटी दाखल होऊ शकत नाही असं चक्क एक लेटरच पुण्याच्या ॲडिशनल कमिशनरांनी दिलं। आणि त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते या मुलींनी कुठेतरी न्यायालयीन पद्धतीने आम्ही हा लढा लढू अशा भूमिकेत या सगळ्या मुली गेल्या। विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांची एक समिती गठीत करण्यात आलेली होती। या समितीच्या माध्यमातून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून खरं तर या मुलींनी जे काही आरोप केले, मग ते आरोप प्रेमा पाटील यांच्यावर असतील किंवा इतर सगळ्या कोथरूडच्या पोलिसांवरती असतील, संभाजीनगरचे जे लोक आले होते त्यांच्यावरती असतील, हे आरोप खरे आहेत का हे तपासण्यासाठी, याचा अहवाल सादर करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती। या समितीने असं सांगितलं की जे काही आरोप करण्यात आले त्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तथ्य आढळत नाही आणि त्यामुळेच या प्रकरणामध्ये या सगळ्या पोलिसांवर, कोथरूड पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही अशा पद्धतीचा एक अहवाल आला।
त्यानंतर मात्र हे सगळं प्रकरण आता आम्ही न्यायालयीन लढाई लढू आणि न्यायालयाच्या माध्यमातून याच एपीआय असलेल्या प्रेमा पाटील आणि इतर ज्यांनी कुणी या मुलींना अशा पद्धतीने कमेंट केलेल्या होत्या, अश्लील बोललेलं होतं, जातीवाचक शिवीगाळ केली होती, मारहाण केलेली होती, अशा सगळ्यांवरतीच गुन्हे दाखल करायला लावू अशी भूमिका या मुलींनी घेतलेली होती. मात्र काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार याच प्रकरणामधल्या ज्या पीडित मुली होत्या त्यांच्या बाजूने न्याय मागणारे वंचितचे काही कार्यकर्ते होते, अशा तब्बल 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा कशाचा होता तर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्याच्या पोलीस आयुक्तालयामध्ये जो काही ठिय्या मांडलेला होता, या ठिय्या मांडल्याच्या विरोधातला हा सगळा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि आता ज्यांच्या विरोधात हे सगळं आंदोलन चालू होतं त्याच एपीआय प्रेमा पाटील यांचं प्रमोशन झालंय अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स मध्ये पोलीस निरीक्षक पदावरती, अर्थात त्या पीआय झालेल्या आहेत त्या ठिकाणी. म्हणजे इथून पुढे त्या कोथरूडच्या पोलीस ठाण्यामध्ये त्या नसणार आहेत, थेट अंमली पदार्थ टास्क फोर्स मध्ये त्या आता कार्यरत असणार आहेत. त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली आहे. मात्र एकंदरीतच हे सगळं जर प्रकरण पाहिलं तर सर्वसामान्य माणसांनी याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही असा एक प्रश्न पडतो. कारण मुळात या एका प्रकरणामध्ये या पोलीस ऑफिसर महिलेवरती प्रचंड आरोप करण्यात येत होते. ज्यांनी हे आरोप सगळे केले होते त्या पीडित मुलींवरती गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांच्या बाजूने लढणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अगदी 3-4 दिवसांपूर्वी हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि 3-4 दिवसांनंतर लगेचच प्रेमा पाटील यांचं प्रमोशन होतं. त्यामुळे प्रचंड विरोधाभास असलेल्या या दोन्ही घटना आहेत. त्यामुळे प्रेमा पाटील यांचं प्रमोशन का झालं वगैरे असे अनेक प्रश्न खरं तर उपस्थित केले जात आहेत. त्याचबरोबर याच प्रेमा पाटील ज्यांचं प्रमोशन झालंय त्यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे अशा पद्धतीची मागणी अजूनही पीडित मुलींकडून केली जाते. खरं तर प्रेमा पाटील आणि इतर सगळ्या पोलिसांनी या सगळ्यामध्ये या मुलींना जातीवाचक शिवीगाळ केली की नाही केली, मारहाण केली की नाही केली, असे अनेक प्रश्न निर्माण होत असले तरी सुद्धा एफआयआर दाखल करणं ही कुठल्याही भारताच्या नागरिकाचा एक मूलभूत हक्क आहे. एफआयआर दाखल करून मग जर त्या सगळ्या आरोपांमध्ये काही तथ्य आढळलं नसतं, पुरावे सापडले नसते तर मग कदाचित ठीक होतं, शिक्षा नसती झाली ठीक होतं. मात्र एफआयआरच दाखल करून घ्यायची नाही, अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून गुन्हा दाखल करून घेणं हे प्रचंड गरजेचं असतं. जेव्हा एखादी पीडित व्यक्ती पोलिसांकडे जाते आणि असं सांगते की मला या पद्धतीचा गुन्हा दाखल करायचा, एफआयआर नोंद करायची, तेव्हा ती एफआयआर त्या क्षणी नोंद करून घेणं हे कायद्याच्या दृष्टिकोनातून अतिशय गरजेचं असतं. मात्र अशा पद्धतीचं काहीही झालेलं नाही. उलट ज्यांची मागणी होती एफआयआर दाखल करण्याची त्यांच्या विरोधात एफआयआर झाली. ज्यांच्यावर एफआयआर होणं गरजेचं होतं, ज्यांच्यावर एफआयआर व्हावं अशी मागणी होत होती, त्यांच्यावर एफआयआर न होता त्यांचं आता चक्क प्रमोशन झालेलं आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कुठेतरी आणखी किचकट झालेलं आहे. जी काही टीका पुणे पोलिसांच्या या सगळ्या वर्तनावरती होत होती ती टीका कदाचित आणखी वाढू शकते या सगळ्यामुळे. मात्र अर्थातच आता या सगळ्यामध्ये कधी काळी मिसेस इंडिया राहिलेल्या ब्युटी विथ ब्रेन ज्यांना म्हटलं जातं त्या एपीआय प्रेमा पाटील आता पीआय झालेल्या आहेत आणि पुण्याच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स मध्ये त्या इथून पुढे काम करताना पाहायला मिळणार आहेत. कोथरूड जातीवाचक शिवीगाळ प्रकरणामध्ये या ज्या तरुणी आहेत, ज्या पीडित तरुणी आहेत, त्यांच्याकडून नेमकं आता न्यायालयीन प्रक्रिया कशी पार पाडली जाते आणि एफआयआर दाखल करण्यासाठी त्यांच्या बाजूने कोर्टात ते नेमकं काय काय सादर करतात आणि कोर्टातून हा सगळा लढा लढवतात का, हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.